प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाची चकली. तर साहित्य बघूया. इथे आपण 1 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 किलो तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या डाळ्या घेतलेल्या आहे. आपली जेवणाची वाटी आणि जेवणाचा चमचा हेच प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तर 1 किलो तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या डाळ्या घेतलेल्या आहे. भाजकी फुटाणे किंवा डाळ्या. मोहनासाठी 100 ग्रॅम हे घरचं लोणी आहे. लोणी घालणार आहोत आपण. हे 100 ग्रॅम घेतलेलं आहे. जर मूठ बनली नाही तर अजून आपण तुपाचा सुद्धा वापर करूया. चवीप्रमाणे मीठ, 3 चमचे जेवणाचा चमचा तीळ, 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे धणा पावडर, 2 चमचे जिरे भरड करून घेतली जिऱ्याची, आणि ओवा पण थोडा कुटून घेतलेला आहे 2 चमचे, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद. आणि पीठ मळण्यासाठी आपण साध्या पाण्याचाच वापर करणार आहोत. आता सर्वात आधी आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या डाळ्या. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. हे बघा इतकं बारीक होतं मिक्सरमध्ये. तर यात टाकून देऊया आपण. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. हिंग, हळद कमीच घालायची. हळद जास्त घातली की मग चकलीचा कलर चेंज होतो. जिऱ्याची भरड घातली, ओव्याची भरड, धना पावडर, लाल तिखट मी कमीच घालते कारण आमच्या घरात लहान मुलं आहेत, आणि तीळ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि मग बटर घालूया. बटर घालते. थोडं गरम करून घेते मी. बटर थोडंसं सॉफ्ट करून घेतलं मी. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता हे सर्व पिठाला लावून घ्यायचं. जसं आपण मोहन घालतो तेलाचं तसंच. $100 ग्रॅमचं एक पाकिट घातलं. रेडीमेड बाहेर मिळतं ते अमूलचं. ते सुद्धा तुम्ही एक पाकिट टाकू शकता. थोडंसं मेल्ट करून घ्यायचं. नाही तर मग ते खूप वेळ जातो. असं हे प्रत्येक पिठाला लागला पाहिजे ना बटर, मोहन. आता मी सर्व लावून घेते, एकत्र करून घेते आणि मग दाखवते. पुढची प्रोसेस सांगते. हे बघा, आता सगळं मोहन मी पिठाला लावून घेतलं आहे. पण 50 ग्रॅम आणखी मला बटर लागलेलं आहे. मोहन जरा सांभाळूनच टाकायचं, नाही तर मग जास्त पण झालं तर तेलात चकली विरघळू शकते. हे बघा, आता ह्याची मूठ बनते. अशी मूठ बनली पाहिजे अशी. मग आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं. आता हे थोडं पाणी घालून मी थंड पाण्यातच मळून घेते. आणि पीठ मळून झालं की मग पुढची प्रोसेस सांगते. असं थोडंच पाणी घालायचं. पीठ मळून झालं की मग पुढची प्रोसेस सांगते.
हे बघा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. अशा पद्धतीचं मळायचं. आणि सोऱ्याला मी स्टारची चकती लावून घेतली आहे. एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता अशा ताटलीवर पण तुम्ही टाकू शकता किंवा असा जर ट्रे असेल कटिंग चॉपिंग ट्रे त्याच्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता. हे नवशिक्यांसाठी सांगते मी. असा लांब गोळा करून घ्यायचा. आणि असं दाबून दाबून भरायचं म्हणजे मध्ये गॅप राहत नाही आणि चकली तुटतही नाही. आता चकली टाकते मी. सुरुवातीचं टोक असं जोडून घ्यायचं. तुम्हाला हवी तेवढी साईज तुम्ही ठेवू शकता. शेवटचं टोक जोडून घ्यायचं आणि सुरुवातीचं टोक अशा प्रकारे सुरुवातीचं टोक जोडायचं आणि शेवटचं. ताटलीवर पण एकदम एक साईज येते. ताटलीवर टाकले ना आपण एक साईज येतात सगळ्या. हे बघा हे शेवटचं टोक आणि हे सुरुवातीचं टोक. हे बघा अशा प्रकारे. आता मी थोड्या करून घेते आणि मग तळताना दाखवते. हे बघा ताटलीवर घेतल्या ना ताटलीवर एकदम सेम साईज येते सगळी. बघू शकता तुम्ही. हे बघा एक साईज येतात सगळ्या. शक्यतो ताटलीवरच टाका. आता आपण तळायला घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण टाकून घेऊया. अशी हातावर घ्यायची आणि सोडायची. सुरुवातीला एक तळून बघायची विरघळते का तुटते का. जर विरघळली तुटली तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट नाही आणि टाकताना सुद्धा आपली चकली तुटलेली नाही. त्याच्यामुळे आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं. गॅसची फ्लेम कमी करते. मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या. उलट पलट करत तळून घ्या. हे बघा असा कलर आला की काढून घ्यायची. असाच गोल्डन कलर यायला हवा. हे बघा असं सुद्धा तुम्ही उलटणीवर घेऊ शकता. अशी घ्यायची आणि अशी सोडायची. आता आपली तुटलेली पण नाही विरघळलेली नाही. आपण 3-4 टाकू शकतो. जितक्या बसेल तेवढ्याच टाकायच्या. हे बघा असा कलर आला ना की काढून घ्यायचं.
अशा झाऱ्यामध्ये निथळत ठेवायचं. हे बघा ते सुंदर कलर आला आहे आणि आपली तळताना तुटतही नाही आहे आणि विरघळत पण नाही आहे. एकदम परफेक्ट मोहन झालेलं आहे. अशा प्रकारे मी आता सर्व तळून घेते. चला आता आपल्या सर्व चकल्या तळून झाल्यात. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर झालेल्या आहेत. चवीलाही कलरही सुंदर आला आहे आणि सगळ्या एकसारख्या तळलेल्या गेलेल्या आहेत. साईज पण एकसारखीच आहे. आणि शिवाय हे रॅशनच्या तांदळाची मी केलेली आहे. मागच्या वर्षी मी अशी केली नव्हती, ह्या वर्षी मी करून पाहिली आणि पहिल्यांदाच रॅशनच्या तांदळाचं मी ट्राय केलेलं आहे. रॅशनचे तांदूळ आणि प्लस घरच्या लोण्याचा वापर केलेला आहे मोहनासाठी. तर तुम्ही असं मोहन घालून करून बघा. आणि डोसेसुद्धा रॅशनच्या तांदळामध्ये खूप सुंदर होतात, क्रिस्पी होतात अगदी. आणि ही चकली पण अतिशय छान झालेली आहे चवीलासुद्धा. मी तुम्हाला एक मोडून पण दाखवते. हे बघा, पटकन मोडलं जाते, कुरकुरीत झालेली आहे, खूप सुंदर झालेली. बघा तुम्ही, मी खाऊन पण दाखवते तुम्हाला. आवाज आलाच असेल तुम्हाला किती छान झालेली कुरकुरीत. तर हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.